this time. कराड दक्षिण मतदारसंघ. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली अशी एक महत्त्वाची निवडणूक लढवली जात आहे. आणि यामध्ये 2019चे जे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत तेच पुन्हा यावेळी मैदानात उतरलेले आहेत. तर 2019मध्ये काय घडलं ते एकदा आपणाला सांगावेसं वाटतं. 2019मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचे. तर हे 92,296 मतांनी विजयी झाले होते. आणि अतुल भोसले हे भाजपचे होते. ते 83,166 इतकी मतं त्यांना मिळाली होती. आणि साधारण 9-10 हजार मतांनी हे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे त्यावेळेस निवडून आले होते. आता हे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे कायमच या मतदारसंघातून निवडून येतात. पण आता येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये कराड शहराचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत आहे आणि तो तसा काही अद्यापपर्यंत झालेला नाही. कराड जसं आहे तसंच आहे. त्यानंतर या मतदारसंघामध्ये दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे आमदार झाले, आता मंत्री होते, मुख्यमंत्री आता आमदार झाले, तर त्यांनी केलेले जे विकास कामं आहेत ते विरोधकांना काही पसंत पडलेले नाही आहेत. आणि सहकार हा मोडीत काढण्याचा भाजप उमेदवाराचा प्रयत्न आहे असा आमदाराचा आरोप आहे. म्हणजे एकमेकावर हे आरोप करत असतात. आणि कराडला पुढं घेऊन जाण्याची क्षमता ह्या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं काम तर त्यांनी बघितलेलंच आहे. त्यामुळं कराडला एक महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं शहर, तालुका, जिल्हा म्हणून एक पुढं घेऊन जाणारा जो उमेदवार असेल तर त्याला यावेळेस ही कराडकर मतं देतील. त्यानंतर विलासराव पाटील उंडाळकर गट आणि विलासराव वाठारकर गट हे देखील या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची भूमिका घेतात त्यावरही या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असतं. आणि इतर हे जे मुस्लिम मतदार या मतदारसंघामध्ये आहेत तर ते मुस्लिम कोणत्या उमेदवाराला मतं देतात ते यावेळेस पाहणं महत्त्वाचं ठरलं. आता हे जे डॉक्टर अतुल भोसले आहेत यांनी सहकार, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधाच्या माध्यमातून आपापलं काम चालू ठेवलेलं आहे. त्यांना भाजपची विविध विकास कामासाठी मिळणारी रसद या निवडणुकीसाठी महत्त्वाचं म्हणजे त्याबरोबर विचाराबरोबरच विकासाकडे घेऊन जाणाऱ्या या मतदारसंघाचा निकाल सर्वांसाठी जरी औत्सुक्याचा असला तरी हे डॉक्टर अतुल भोसले हे यावेळेस बाजी मारतील अशी एक शक्यता यावेळेस निर्माण झालेली आहे. कारण काँग्रेसपेक्षा भाजप हे अतिशय महत्त्वाचं काम करू शकतं असंही काही लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये आहे. आणि मागच्या वेळेस देखील खूप टफ अशी फाईट यावेळेस झालेली आहे. आता हे जे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काम केलं तर ते पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पण होते आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत जी आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी काम करण्याची एक पद्धत आहे ती एक लोकांना काही आवडते, काही लोकांना आवडत नाही. आणि कराड हा जो भाग आहे तो संपूर्णपणे म्हणजे एक कृष्णा नदीच्या अलीकडचा भाग आणि पलीकडचा भाग, पलीकडचा आता विद्यानगर वगैरे तो सगळा भाग आता एक विकसित होत आहे. म्हणजे आपले जे SGM कॉलेज असो किंवा इतर जे आहेत कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे हे जे भाग आहे तो विद्यानगर म्हणून ओळखला जातो. तर या भागामध्ये देखील खूप मोठा विकास झालेला आहे. पण आता हे मतदार कुणाला मत देतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर कराडच्या एक पुलाचे प्रश्न किंवा सिंचनाचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, तालुक्यातील किंवा वाहतूक कोंडीचे प्रश्न, त्यानंतर गटाराचे प्रश्न गावातील, असे कचरा वगैरे जे प्रश्न महत्त्वाचे असतात ते
कोणता उमेदवार जास्तीत जास्त सोडवतो यावर ते अवलंबून आहे. पण हे अतुल भोसले हे खूप पुढं आज तरी आहेत. कारण बाबांना, हे पृथ्वीराज बाबांना एका घरी बसवण्याची लोकांची जी मानसिकता आता निर्माण झालेली आहे, की किती वेळेसारखं तुम्ही किती वेळेसारखं प्रेमाला काकी होत्या, त्याच्यानंतर आनंदराव चव्हाण होते, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण होते. हे चव्हाण घराणंच हे आजपर्यंत चाललेलं आहे. लोकांना आता घराणेशाहीचा एक उभं आलेला आहे आणि लोक घराणेशाही नको म्हणतात. म्हणजे तो एक भाग आला की कायम तेच ही लोकशाही आहे का राजेशाही आहे का घराणेशाही आहे हे काही कळत नाही आहे. त्यामुळं कराड दक्षिण या मतदारसंघात महाविकास आघाडीचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, तर ह्या पृथ्वीराज चव्हाणाला ही निवडणूक यावेळेस वाटते तितकी सोपी जाणार नाही आहे. कदाचित त्यांचा पराभव होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि कायम तेच म्हटल्यानंतर लोक कंटाळतात. लोकांना नवीन काहीतरी पाहिजे. आणि तेच असल्यानंतर हे लोक पण मतदाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतात किंवा लोकांना भेटत नाहीत 5-5 वर्ष. काही ठिकाणी कार्यालय, तर काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली, आमदार एकदा दिसला की परत तो 5 वर्ष दिसतच नाहीत मतदारसंघामध्ये. आणि लोकांचे जे प्रश्न असतात, अडीअडचणी असतात, ते सोडवण्यासाठी हा मतदार किंवा उमेदवार किंवा निवडून आलेला आमदार हा कुठे असतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळं कराड हा दक्षिण मतदारसंघ आहे. हा जो नवख्या उमेदवाराला जर दिला तर लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतात आणि एक नवीन आमदारांचं काम पण तो चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा एक भाग आहे. कारण काँग्रेस ही सत्ता काँग्रेसने घराणेशाही आणलेली आहे आणि ती घराणेशाही काँग्रेसने आणली, त्याचाच प्रमाण हे भाजपने काही प्रमाणे उचललेलं आहे. काही ठिकाणी नवीन उमेदवार दिले. एक आश्चर्य असं वाटतं की 5 वर्षामध्ये देखील यांच्या तोडीचा उमेदवार एकही बुद्धीचा, त्यांच्या पद्धतीने कार्य करण्याचा माणूस या मतदारसंघात तयार होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे की प्रत्येक वेळेस तेच उमेदवार, तेच लोक. जरी काँग्रेसने ही घराणेशाही आणलेली आहे, ही घराणेशाही यावेळेस हे मतदार आपले कराडचे सुज्ञ मतदार ही घराणेशाहीला तिलांजली देतात किंवा हे अतुल भोसले यांना निवडून देतात किंवा पुन्हा घराणेशाहीलाच परत प्रस्थापित करतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शेवटी ही निवडणूक लोकांवर नसते अवलंबून, ही कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. कारण कार्यकर्ते काय करतात, कार्यकर्ते एक महत्त्वाचं म्हणजे लोकांची मनं वळवण्यासाठी तुम्ही यांनाच मदत द्या, तुम्ही त्यांनाच मदत द्या आणि मतदारसंघातून ते बुधवारी पैसे वगैरे घेऊन अशा पद्धतीचा प्रचार करत असतात. तर तेव्हा हे लोक कदाचित त्या कार्यकर्त्यांना, जवळचा कार्यकर्ता असला त्याला बळी पडून मतदान देतात. म्हणजे आपल्याकडं स्वतः अशी एक परिस्थिती निर्माण झाली की झालेली नाही की उमेदवाराचं एक चांगल्या पद्धतीचं कार्य आहे किंवा त्याच्यामधला जो भाग आहे की हा चांगल्या पद्धतीचा, हा वाईट पद्धतीचा, हे लोकांना अद्यापपर्यंत समजलेलं नसतं. पण लोक सांगतात म्हणून याला निवडून द्या, लोक सांगतात म्हणून त्याला निवडून द्या, याची हवा आहे म्हणून त्याला निवडून द्या, अशा पद्धती असतं. तर कराड दक्षिणमध्ये ही घराणेशाही चालते किंवा हे भोसले हे जे आहेत, अतुल भोसले, हे निवडून येतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पक्ष शेवटी पक्षच आहेत ते. ते पक्ष म्हणजे वेगळ्या पद्धतीचे पक्ष असतात आणि ते करत नाहीत. आमचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चॅनल अनेक लोक बघत असतात, लाखो लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महाराष्ट्राची वितम बातमी करण्यासाठी हा चॅनल सतत बघत राहा. तर आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल बघत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.